नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यशला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण त्याने एवढं मोठं डील क्रॅक केलेलं असतं. इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार झालेले असतात आणि याच्यामध्ये कावेरीने त्याची महत्त्वाची मदत केलेली असते. त्यामुळे यशला कावेरीला थँक्यू म्हणायचं असतं, कारण एवढं मोठं डील मिळाल्यानंतर त्याच्या घरातल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो तो आनंद यशसाठी खूपच जास्त महत्त्वाचा असतो. स्पेशली माच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो बघून इथे यशला खूप आनंद होतो आणि म्हणूनच त्याला कावेरीला थँक्स म्हणायचं असतं. तो कावेरीच्या रूममध्ये येतो, तिला मनापासून थँक्स तर म्हणतो, पण प्रेक्षकांनो त्याला आता कावेरीला गिफ्ट द्यायचं आहे. तो म्हणत असतो, तुम्ही बोला तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे, तुम्हाला जे हवं आहे ते मी तुम्हाला देईन. तेव्हा कावेरी त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि म्हणते, गिफ्टची काय गरज आहे, तुमच्यासाठी घरातले सगळेजण एवढे आनंदी झाले, सगळ्यांना इतका आनंद झाला हे बघून मी तुमच्यासाठी खूप खुश आहे, मला गिफ्ट वगैरे नको आहे. तेव्हा यश म्हणतो, असं कसं, तुम्हाला काही ना काहीतरी माझ्याकडे मागावंच लागेल. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्हाला काहीच द्यायची गरज नाही आहे. अहो ऑलरेडी तुम्ही माझ्यासाठी किती काय करताय. तुम्ही सांगा बरं, मी जे लाडू बनवले होते ते लाडू खूप कडक झाले होते. तुम्ही चांगले बनवलेले लाडू तिथे योग्य वेळेवरती आणून ठेवलेत की नाही, त्यामुळे मला कळलं पण नाही की ते लाडू तुम्ही बनवले होते, मी नाही. सगळ्यांना तर असंच वाटलं ना की ते लाडू मी बनवले होते. तेव्हा इथे यश म्हणतो, याच्यामध्ये माझासुद्धा स्वार्थ होता, कारण तुम्ही बनवलेले लाडू खूपच जास्त कडक झाले होते. माझ्या घरच्या लोकांचे दात तुटले असते आणि म्हणूनच मी तुमची मदत केली होती. तेव्हा इथे आता कावेरी आणि यशचं बोलणं आपल्या मोबाईलमध्ये यमुनाने सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, घरामध्ये अशी एक तरी व्यक्ती आता दाखवली जाते, ती कुणाच्या ना कुणाच्या तरी वाईटावरती उठलेली असते. ही यमुना तर यशच्या आणि त्याचबरोबर कावेरी दोघांच्या सुद्धा वाईटावरती उठलेली आहे आणि म्हणूनच ती आता सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असते. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते, पण मी बनवलेले लाडू तुम्ही टाकून दिले ना, ते खूप कडक झाले होते. तेव्हा यश म्हणतो, नाही अजून नाही दिलेत टाकून, पण तुम्ही बनवलेले लाडू खूपच जास्त कडक झाले होते हां. तो असं म्हणून आता कावेरीला चिडवत असतो. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही पुन्हा जर मला आता लाडू कडक झाले होते, मला स्वयंपाक येत नाही म्हणून जर मला चिडवलंत ना, तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. तेव्हा इथे यश म्हणत असतो, बरं बाबा सॉरी, चुकलं माझं, मी मस्करी केली हो. तुम्ही बनवलेले लाडू खरंच खूप छान होते. आता तरी बोलाल ना माझ्याशी, खरंच मी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतोय. तेव्हा इथे कावेरी म्हणते, नाही हो, मी पण मस्करीच केली. तेव्हा इथे यश म्हणत असतो, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहेत ना, त्यामुळेच मला एवढं मोठं डील मिळाले आणि घरातले सगळेजण खुश झालेत. हे सगळं बोलणं आता यमुनाने मोबाईलमध्ये अगदी रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. त्यानंतर यश विचार करत असतो, जेव्हा कावेरी त्याला म्हणते की मी एवढं काहीही केलेलं नाही आहे आणि हे बघा तुमच्यासाठी सगळ्यांना इतका आनंद झाला, सगळेजण तुमचं कौतुक करतायत, ते मला खूपच आवडलं आहे. त्याच्यामुळे मला काहीही नको आहे, मला तुमच्यासाठी आनंद झाला आहे. हे ऐकून यशला कावेरीचा फारच हेवा वाटतो. तेव्हा यश म्हणत असतो, नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहेत त्याच्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि एक गिफ्ट तुम्ही डिझर्व करता, ते गिफ्टसुद्धा मला तुम्हाला द्यायचं आहे आणि असं गिफ्ट आता मी तुम्हाला देणार आहे जे तुम्हाला खूपच आवडेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता झोपण्याची सगळी तयारी करत असते. दरवाजा बंद करते आणि त्यानंतर ती आता आतमध्ये जाणार. तेवढ्यातच बाहेरून तिला कुणीतरी गेल्यासारखं वाटतं. तेव्हा कावेरी म्हणते, कोण गेला आता इथून, कुणाचं सावट दिसलं, घरामध्ये चोर वगैरे घुसलं की काय, ह्या वेळेला इथून कोण गेलं असेल. तेव्हा कावेरी म्हणते, आता बोलवण्यात माणसांना वेळ वाया घालवत नाही, थांब आता ह्या चोराला मीच कशी पुरून उरते ना ते बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी आता लाठीकाठी शिकली. आपल्याला तर सगळ्यांनाच ते माहिती आहे, लाठीकाठीमध्ये ती किती माहीर आहे. आता तिने काठी हातामध्ये घेतलेलीच असते, त्याच्यामुळे आता कुणाला ती लाठी पडणार ते आपण बघूया. कावेरी आता त्याच्या मागे मागे जात असते. ती म्हणत असते, कोण आहे हा माणूस आणि आमच्या स्टोरूममध्ये का जातोय, म्हणजे अच्छा आता ह्याला स्टोरूममधून वस्तू चोरायच्या आहेत. तर हा कोण आहे काय माहिती नाही आहे, पण आता जर सगळ्यांना आवाज दिला तर तो सावध होईल चोर. मला जाऊन त्याला आता पकडायला हवं. स्टोरूममध्ये ह्याला काय चोरायचं असेल.
तेव्हा इथे आता कावेरी हातामध्ये काठी घेऊन त्याच्या पाठीमागे जाते आणि त्याच्यावरती आता काठी उगारणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो यश मागे वळून बघतो आणि ती काठी पकडतो. नाहीतर आज इथे यशच्या डोक्यातून लाल पाणी बाहेर आलंच असतं. इतक्या जोरात ती काठी त्याच्या डोक्यात पडणार असते. पण यशने स्वतःचं डोकं आता वाचवलेलं असतं. ती काठी पकडलेली असते. त्यानंतर यश खूपच जास्त घाबरतो. कावेरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की यश इथे काय करतोय. तेव्हा यश म्हणत असतो की ही काठी इथे काय करते. तेव्हा कावेरी म्हणते, काठी सोडा. काय हो, तुम्ही इथे एवढं रात्री काय करताय, काय करताय काय इथे. तेव्हा यश म्हणत असतो की माझं इथे काम होतं म्हणून मी इथे आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश घाबरलेला असतो. कारण कावेरीने त्याला चांगला धडा शिकवण्यासाठी अगदी चोर म्हणून इथे एवढी मोठी काठी आणलेली असते आणि ती आता चोर म्हणून इथे यशलाच धडा शिकवणार असते. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो यशने आता स्वतःला वाचवलेलं असतं आणि आपलं डोकंसुद्धा शाबूत ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यश म्हणतो की हे बघा, तुमच्यासाठी मी गिफ्ट घेऊन आलो आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की हे सगळं काय आहे. तुम्ही भाज्या, इथे जेवणासाठी भांडी आणि त्याचबरोबर इथे आता इलेक्ट्रिक गॅस, हे सगळं तुम्ही इथे का म्हणलं आहे. तेव्हा यश म्हणतो, का म्हणजे काय, तुमचं गिफ्ट आहे हे. मी तुम्हाला स्वयंपाक बनवायला शिकवणार आहे. तुम्हाला स्वयंपाक येत नाही ना, त्यामुळे मी इथे सगळी तयारी करून ठेवली. मी तुम्हाला दरवेळेला एक पदार्थ बनवायला शिकवणार. जेव्हा तुम्हाला स्वयंपाक बनवायला सांगेल तेव्हा जो पदार्थ तुम्हाला येत नसेल ना, तो पदार्थ आधी मी तुम्हाला इथे शिकवेन आणि मग तुम्ही तो आपल्या स्वयंपाकघरात बनवायचा. म्हणजे तुम्हाला उत्तम पद्धतीने स्वयंपाक करता येईल. बरोबर ना. तेव्हा इकडे आता कावेरी म्हणत असते, अगदी बरोबर. पण कदाचित तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपली काय म्हणते, स्वयंपाकघरामध्ये पुरुषांना एंट्री नाही आहे. मग तरीसुद्धा तुम्ही इथे माझा नियम मोडताय. तेव्हा इथे यश म्हणत असतो की नाही, याच्यामध्ये करेक्शन करा. माझं काय म्हणणं आहे की स्वयंपाकघरामध्ये पुरुषांना एंट्री नाही आहे. स्टोरूममध्ये आहे, म्हणजे त्या स्वयंपाकघरामध्ये पाऊल ठेवायचं नाही आहे. पण आपण दुसरं स्वयंपाकघर तयार करू शकतो. बरोबर ना. त्याच्यामुळे मी ही सगळी तयारी केली आहे तुम्हाला स्वयंपाक शिकवण्यासाठी. काय मग माझ्याकडून स्वयंपाक शिकून घ्याल का. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो सर, मला आवडेल तुमच्याकडून स्वयंपाक शिकून घ्यायला. तेव्हा यश म्हणतो, चला मग आताच लगेच शिकायला सुरुवात करूया. तुम्हाला आपण सगळ्यात आधी इथे भाज्यांची, कडधान्यांची नावं शिकवणार आहे. त्यापासूनच आपल्याला सुरुवात करायला हवी ना. आपलं बेसिक आधी इथे एकदम खरं असलं पाहिजे. बेसिक जर जमलं तरच तुम्हाला स्वयंपाक करता येईल. बरोबर की नाही. चला, मी तुम्हाला भाज्यांची नावं शिकवतो. नाहीतर तुम्हाला इथे गवार आणायला सांगेल आणि तुम्ही फरसबी घेऊन याल. असं व्हायला नको ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश तिला मस्करीतच म्हणतो की तुमच्याकडे गवार मागितली तर फरसबी द्याल. पण हे खरंच असतं. कारण कावेरीला स्वयंपाक येत नसल्यामुळे तिला भाज्यांची नावं काय आहेत, डाळींची नावं काय आहेत, कडधान्य कुठलं कडधान्याला काय नाव दिलं जातं, तिला काहीही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आता यश तिला जेव्हा म्हणतो की आपण आधी बेसिक भाज्यांची नावं तरी शिकूया, तेव्हा कावेरीला राग येतो. तेव्हा यश म्हणतो, मी मस्करी केली मी, सिरियसली घेऊ नका. बरं सॉरी. कान पकडून तो तिला सॉरी म्हणतो. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यश म्हणत असतो की बघा, आता आपण आहे ना सगळ्यात आधी कांदा कसा कापायचा ते बघूया. कांदा व्यवस्थित चिरता आला पाहिजे. तेव्हा कावेरी म्हणते, त्यात काय, मला येतो कांदा कापता, मी कापते ना कांदा. तेव्हा इकडे यश म्हणत असतो की कांदा कापण्याची सुद्धा एक टेक्निक असते. जसा कांदा आपण कापू ना तशी त्याची चव जेवणामध्ये येत असते. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला कांदा कापण्याच्या इथे पद्धती शिकवतो. कशा पद्धतीने, कशा टाईपमध्ये कांदा कापला जातो. म्हणजे इथे जसा कांदा आपण चिरतो प्रेक्षकांनो, तशी कांद्याची चव आपल्या स्वयंपाकामध्ये, आपल्या जेवणामध्ये उतरते. असं यशकडून आता मी शिकले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यश म्हणत असतो की हे बघा, हा कांदा आहे ना तो मी उभा चिरलेला आहे. हा कांदा
थोडासा जाडच ठेवला आहे आणि दुसरा कांदा आहे तो एकदम बारीक चिरून घेतला आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्या पदार्थाला जसा कांदा हवा आहे तसा कांद्याची फोडणी दिली जाते आणि त्या पद्धतीने ती चव आता जेवणामध्ये उतरत असते. तेव्हा यश म्हणतो, ठीक आहे, मग आता तुम्ही हा कांदा मला चिरून दाखवा. तेव्हा इथे आता सगळीकडे कावेरी लाठीकाठीच करत असते. कांदासुद्धा ती आता इथे टेबलवरती आपटणार. तेवढ्याच यश तिला म्हणतो की थांबा थांबा, आपल्याला कांदा चिरायचा आहे, तो चिरता आला पाहिजे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरीसुद्धा मस्करीच करत असते. त्यानंतर तो कांदा ती घेते, त्याची पूर्णपणे कापून सालं वगैरे काढते. तेव्हा यश लगेच टाळ्या वगैरे वाजवतो, तिचं कौतुक करत असतो. तेव्हा इथे कांदा आता चिरत असताना जोरात कांदा चिरते. एक कांद्याची बाजू बाजूला जाते, एक कांद्याची बाजू तिच्या हातामध्ये येते. तेव्हा इथे तिला कांदा चिरता येत नसतो, ती चिरत असते पण कसा पण. तेव्हा यश म्हणत असतो की बघा, कांदा चिरताना ना हलक्या हाताने कांदा चिरायचा असतो, इतक्या जोरात जोरात नाही. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि तिला आता शिकवत असतो की कशा पद्धतीने इथे कांदा चिरायला लागतो. तर इथे तिचा बेसिक असतो आता व्यवस्थित करून घेत असतो. प्रेक्षकांनो, कुठल्याही पदार्थाची आपल्याला फोडणी व्यवस्थित जमली की पदार्थ व्यवस्थित जमतो, असं आता इथे यश कावेरीला शिकवत असतो. म्हणजे लगेच कुठली भाजी बनवायची आहे त्यापेक्षा कांदा कसा चिरायचा, टोमॅटो कसा चिरायचा, इथे फोडणी कशी तयार करायची, या गोष्टीपासून तो आता तिला संपूर्ण स्वयंपाक शिकवणार असतो. जो पदार्थ मा बनवायला सांगणार त्या पदार्थाची संपूर्ण पूर्वतयारी इथे यश आता स्टोरूममधून कावेरीकडून करून घेणार असतो. म्हणजे तिला उत्तमरित्या स्वयंपाकसुद्धा करता येईल आणि मग इथे माची बोलणीसुद्धा ऐकावी लागणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की मी सुद्धा आता शिकते कसा कांदा चिरायचं ते. आणि इथे यश म्हणत असतो की बरं चला, आता तुम्हाला कांदा चिरता येतोय मला कळलं आहे, पण आता आपण जाऊया, नाहीतर कुणाला कळलं ना तर आपला पहिल्याच दिवशी हा क्लास बंद होईल. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो सर, ठीक आहे, आणि दोघेही आता झोपायला जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे स्वयंपाकघरामध्ये खूपच जास्त पौर्णिमा आणि यमुना आनंदी असतात. सगळ्यात आधी जास्त आनंदी असते ती म्हणजे यमुना, कारण तिच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो ना. तेव्हा इथे आता ती कणिक मळत असते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणत असते, काय गं यामी, एवढा कसला आनंद झालाय तुला, खूपच खुश दिसतेस, गाणी काय गुणगुणतेस. तेव्हा यामी म्हणत असते की आज रात्री इथे पार्टी आहे ना घरामध्ये, तेव्हा मी यशला खूप मोठं सरप्राईज गिफ्ट देणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो का. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा आणि श्रीकांत काका यांचं बोलणं सुरू असतं आणि आता बोलण्यासाठी टॉपिक मिळालेला असतो ते म्हणजे यशने एवढं मोठं डील मिळवलेलं असतं. इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार झालेले असतात, त्यामुळे सुलक्षणाला फार आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, खऱ्या अर्थाने आज यशने आपलं नाव मोठं केलं आहे, म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे आज त्याने एवढं मोठं डील मिळवलं आहे खरंच. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की हे संस्कार आपले आहेत आणि माझ्या यशची जिद्द. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, काय गं, म्हणजे यशला तू सरप्राईज गिफ्ट देणार आहेस, त्याच्यासाठी तुला खूप आनंद झालेला दिसतोय, म्हणून त्याच्यासाठी एवढं मोठं गिफ्ट मागवलं आहेस का, काही देणार काय आहेस तू त्याला. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की मी देणार नाही आहे, त्याच्यासाठी गिफ्ट मी इन्व्हाइट केलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, इन्व्हाइट म्हणजे. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या वेळेला श्रीकांत काका आता इथे गेस्ट लिस्ट तयार करत असतात, त्या गेस्ट लिस्टमध्ये आता त्यांनी बऱ्याच लोकांची नावं लिहिलेली असतात आणि त्याच्यामध्ये यमुनाने काही नावं ॲड करायची ठरवलेली असतात आणि ते म्हणजे इन्व्हेस्टर. जे इन्व्हेस्टर आता यशने मिळवलेले असतात त्यांनासुद्धा आपण इन्व्हाइट करूया, असं यामिनीचं म्हणणं असतं. कारण ते इन्व्हेस्टर इथे कावेरीला ओळखत असतात, कारण याआधी कावेरीसुद्धा फॅक्टरीचं प्रेझेंटेशन करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली असते आणि त्यातले एक इन्व्हेस्टर असतात जे इथे कावेरीला ओळखतात. त्याच्यामुळे आता यामिनीने हा सगळा घाट घातलेला असतो की इन्व्हेस्टरला इथे बोलवायचं, त्यांच्या समोरच यशचा आणि कावेरीचा पर्दाफाश करायचा, कशा पद्धतीने यशने त्यांची फसवणूक केली हे त्यांच्या समोर आणलं की मग काय होणार. तर इथे आता ते इन्व्हेस्टर लोक इन्व्हेस्ट नाही करणार आणि यशने जे नाव कमावलं आहे ना ते नाव धुळीला मिळेल आणि मग माझ्या नजरेतून इथे यश कायमचा उतरेल. त्याच्यामुळे इथे यामिनीने हा सगळा घाट घातलेला असतो इन्व्हेस्टरला इन्व्हाइट करून. त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की यशने खऱ्या अर्थाने आपलं नाव मोठं केलं आहे, माझ्या यशसाठी मला खरंच खूप आनंद झाला आहे.
जे काही नियम मी ह्या घरावरती लागू करते, यशने आतापर्यंत एक नियमसुद्धा मोडलेला नाही आहे. कारण त्याला माहिती आहे हे नियम वगैरे मी कशासाठी बनवत असते, कशासाठी मी लोकांना इथे सगळ्यांना सांभाळून घेत असते. तेव्हा इथे माझ्या लेकाने आत्तापर्यंत एकसुद्धा नियम मोडलेला नाही आहे. या घरात मी सगळ्यांवरती सारखे संस्कार केले, पण माझ्या यशने ते आचरणात आणले. आता फक्त देवाजवळ एकच प्रार्थना आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने त्याच्या पाठीशी उभं राहावं, अशी आता देवाकडे मागणी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्टीसाठी सगळेजण जमलेले असतात. तेव्हा श्रीकांत काका म्हणत असतात की आजची ही सेलिब्रेशन पार्टी ह्याच्यासाठी आहे की माझ्या यशने खूप मोठं डील मिळवले त्याच्या हिमतीवरती आणि इन्व्हेस्टरसुद्धा तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या यशचं कौतुक व्हावं, तेव्हा त्यासाठी हे इथे सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता लगेच ईशा म्हणत असते की यश दादा, हे सेलिब्रेशन तुझ्यासाठी आहे आणि मलासुद्धा तुला एक गिफ्ट द्यायचं आहे, हे गाणं तुझ्यासाठी. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईशाचा जो काही कॉन्फिडन्स गेलेला असतो तो कावेरीने परत आणलेला असतो, पण तिच्या पद्धतीने. आणि त्यामुळे ती आता सगळ्यांच्या समोर उभी राहते आणि त्याच्यासाठी एक सुंदर असं गाणं ते गाते. आणि त्या गाण्याची बोल असतात, मन उधाण वाऱ्याचे. हे गाणं ती आता खूपच छान पद्धतीने माईकवरती सगळ्यांसमोर गात असते. तेव्हा इथे यशला आठवतं, कावेरी म्हणालेली असते की मी इथे आता ईशाबरोबर कठोरपणे वागते, पण मी तिच्याजवळ जशा पद्धतीने वागते ना, त्यामुळेच तिच्यातलं मनोबल वाढणार आहे, तिथला कॉन्फिडन्स तिच्यातला परत येणार आहे आणि ती पूर्वीसारखी बघा त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये कॉन्फिडंट होऊन ते आपल्यासमोर उभी राहणार आहे. आणि तसंच झालेलं असतं. ती गाणं गात असते. विद्या म्हणत असते की आपली ईशा किती छान गाणं गाते ना. तेव्हा इथे पौर्णिमालासुद्धा आनंद झालेला असतो. सगळेजण ईशाचं भरभरून कौतुक करत असतात. इथे ईशाला इतकं कॉन्फिडंट बघून सुलक्षणाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा ती गाणं गात असताना श्रीकांत काका म्हणत असतात की मंडळी, आपली ईशा सगळ्यांसमोर उभी राहून इतकं छान सुंदर गाणं गाते ना, त्याला फक्त सर्वस्वी जबाबदार आपली कावेरी आहे. आपल्या कावेरीची मेहनत आहे ती, कळते ना तुम्हाला. तेव्हा इथे आता खूपच जास्त पौर्णिमा खुश असते की तिची ईशा, तिची मुलगी इतकं सुंदर गाणं गात असते. तेव्हा इथे यमुना येते आणि म्हणते, काय आता लेक गाणं गाते तर त्याच्यामध्येच आता पूर्णपणे खुश होऊन जाऊ नकोस. आपल्या प्लॅनिंगबद्दल लक्षात आहे ना, आपल्याला खूप मोठा बॉम्बस्फोट करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, ग माझी ईशा इतकं सुंदर गाणं गाते, त्याच्यासमोर मला काहीच सुचत नाही आहे ग आता. तेव्हा गाणं आता संपूर्ण बोलून झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळेजण तिचं भरभरून कौतुक करतात. तिच्यातला कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी इथे कावेरीने तिची खूप मदत केलेली असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे इन्व्हेस्टर आलेले असतात. इन्व्हेस्टरला बघून कावेरी खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, अरे देवा, हे लोक इथे काय करतायत. तेव्हा यशसुद्धा म्हणत असतो की हे लोक इथे काय करतायत. तेव्हा यश जातो आणि म्हणतो, सर तुम्ही इथे. तेव्हा इथे आता इन्व्हेस्टर सर म्हणत असतात की हो, आम्हाला आजच्या पार्टीला इथे तुमच्या घरातून इन्व्हाइट केलं आहे, त्यासाठी आम्ही इथे तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करायला आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे श्रीकांत काका म्हणतात की यश, अरे ते आपले इन्व्हेस्टर जरी असले तरीसुद्धा ते आपले आता फॅमिली मेंबर झालेले आहेत. ते आपले बिझनेस पार्टनर झालेले आहेत, म्हणजे आपले फॅमिली मेंबर. मग आता तुझा इतका मोठा आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या फॅमिली मेंबरला आपण इन्व्हाइट करायचं नाही, वाईट दिसतं ना ते, त्याच्यामुळे मी त्यांना इन्व्हाइट केलं आहे. तेव्हा यश म्हणतो, हो बाबा, अगदी बरोबर, बरं झालं तुम्ही त्यांना इथे इन्व्हाइट केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर म्हणत असतात, ते सुद्धा यशचं भरभरून कौतुक करत असतात, कारण त्यांना यशची संकल्पना फारच आवडलेली असते. तेव्हा ते आता कौतुक करत असताना इथे यमुना म्हणत असते, सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय. यशने जे काही हे सगळं अचीव केलं आहे ना, जे काही त्याने मिळवलं आहे, हे सगळं फक्त आणि फक्त त्याच्या मेहनतीचं फळ आहे, बाकी कुणाचंच नाही आहे. हे फक्त त्याच्या मेहनतीचं फळ आहे. तेव्हा इथे आता तुम्ही जे काही त्याचं कौतुक करताय ना, ते सगळं तो डिझर्व करतो. त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की तुम्ही बसून घ्या ना, प्लीज तुम्ही बसून घ्या, चला आपण जरा खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था करूया चला. तेव्हा इथे यश म्हणतो, या सर तुम्ही इकडे या, इथे येऊन बसा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, कावेरी तिथून गायब झालेली असते. ते आपल्या रूममध्ये येऊन आता थांबलेली असते. तेव्हा यमुना म्हणत असते, ही कावेरी कुठे गेली, कावेरी कुठे गायब झाली, लपून बसले की काय. आता तिचं इथे असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, त्याशिवाय धमाका होऊ शकत नाही.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे यश आता सुलक्षणाला पेढा देत असतो, तेव्हा ती म्हणते, कसला पेढा? तू माझा विश्वासघात केलास त्याचा पेढा आहे का? ह्या मुलीला स्वयंपाकात मदत केलीस, आपल्या बिझनेसमध्ये तिला तू सामील करून घेतलंस, बरोबर ना? तू सुद्धा तुझ्या आईप्रमाणेच निघालास, तू सुद्धा माझं काही ऐकलं नाहीस ना? याचा अर्थ तू सिद्ध केलंस यश की तू माझं रक्त नाही आहेस, तू माझा मुलगा नाही आहेस, हे तू आज सिद्ध केलेलं आहेस. तू तुझ्या आईसारखाच निघालास, असं इथे सुलक्षणा सगळ्यांसमोर यशला म्हणते. तेव्हा इथे कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. कावेरीला फार वाईट वाटलेलं असतं आणि इथे यशसुद्धा तिच्याकडे आता आश्चर्याने बघायला लागतो. यशला सुद्धा वाईट वाटतं.